मित्रांनो, सध्या बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नॉमिनेशन प्रक्रिया सुरू आहे. या नॉमिनेशन प्रक्रिया अंतर्गत ज्याचं बिग बॉसच्या घरामध्ये अस्तित्व नाही किंवा ते झोपू कुमार आहेत, अशा सदस्यांवरती पाण्याची बादली ओतून त्यांना नॉमिनेट करायचं आहे. तर कालच्या दिवसामध्ये काही सदस्यांनी इतर सदस्यांना नॉमिनेट केलं, तर काही लोक आज बिग बॉसच्या घरातील इतर सदस्यांना नॉमिनेट करताना दिसणार आहेत. काल जी काही नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली त्याच्यामध्ये हे जे काही निकष आहेत, ज्याचं अस्तित्व नाही किंवा जो झोपू कुमार आहे, असे निकष थोडेसे बाजूला ठेवत सदस्यांनी पर्सनल गरजेस काढत इतर सदस्यांना नॉमिनेट केलं. अशातच आजच्या दिवसाचा एक प्रोमो समोर आलाय. या प्रोमोमध्ये रोशन दादाने प्रभूला नॉमिनेशनसाठी बोलवलंय आणि रोशन दादा इथे प्रभूबद्दल सांगताना दिसतोय की हा प्रभू आहे, हा दुसऱ्याची शॅडो म्हणून बिग बॉसच्या घरामध्ये वावरतोय आणि त्याचा बिग बॉसच्या घरामध्ये कुठलाही गेम नाही. यावरती प्रभू लगेच पलटवार करतो आणि रोशन दादाबद्दल बोलताना दिसतो की खरं तर हाच दुसऱ्याची शॅडो आहे, म्हणजे विशाल आणि रुचिताच्या शॅडो खाली हा खेळतो आणि याचाच बिग बॉसच्या घरामध्ये काहीच गेम नाही. मित्रांनो, या दोघांबद्दलही सांगायचं झालं तर या दोघांचे सध्या बिग बॉसच्या घरामध्ये काहीच गेम नाही. हे दोघेही कंटेस्टंट इतर कंटेस्टंटची किंवा मग त्यांच्या ग्रुपचे शॅडो म्हणून बिग बॉसच्या घरामध्ये वावरतात. यांचा वैयक्तिक असा कुठलाही गेम सध्या बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळत नाही. त्यातल्या त्यात मला प्रभू तरी कुठेतरी बोलताना दिसतो. काल काटा वर्सेस रुचिता म्हणजे किंवा मग रुचिता वर्सेस राखीचं जे काही भांडण पाहायला मिळालं त्याच्यामध्ये फुटेजसाठी दिसण्यासाठी आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी प्रभू काहीतरी रुचिताला असा टोक करण्याचा प्रयत्न करत होता. म्हणजे त्याच्या परीने तो काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय. जिथे बोलायला संधी मिळते तिथे तो रोखठोक आपली मतं मांडताना दिसतोय. परंतु त्या पद्धतीने रोशन दादा बिग बॉसच्या घरामध्ये अजिबात काही करताना, मुद्दे ठेवताना दिसत नाहीये. आणि प्रभूने जे काही सांगितलं ना की हा विशाल आणि रुचिताची शॅडो झालाय, तर मित्रांनो तसंच काहीसं आपल्याला गेल्या आठवड्यापासून पाहायला मिळते. गेल्या आठवड्यात तर अक्षरशः विशाल रोशनला चावी द्यायचा आणि मग रोशन असा असा नाचताना दिसत होता. विशाल सांगेल तसंच विशाल सांगेल तेच गेल्या आठवड्यामध्ये पाहायला मिळालं. कॅप्टन्सीचा टास्क होता तरी रोशनने तो अगदी लाईटली घेतला. मनापासून त्याला वाटतच नव्हतं की मला कॅप्टन व्हायचं आहे. तर ते एक पाहायला मिळालं आणि या आठवड्यात तर अगदी स्लॅक झालाय तो. विशालच्या मांडीवरती आरामात डोकं ठेवून झोपलाय, बसलाय एवढं सध्या करताना दिसतोय. एकंदरीत रोशनचा आत्ताचा गेम जो काही पाहायला मिळतोय, विशाल आणि रुचिताचं जणू तो जमवून द्यायलाच बिग बॉसच्या घरामध्ये आलाय, असं एकंदरीत गेम त्याचा दिसतोय. अजिबात आपले मुद्दे तो मांडताना दिसत नाही. दुसऱ्याची म्हणजे विशाल रुचिताची शॅडो म्हणून बिग बॉसच्या घरामध्ये तो दिसतोय. कुठेही आपले मुद्दे मांडताना दिसत नाहीये. सध्या त्याचा गेम सपाट झालाय रोशन दादाचं, असं एकंदरीत पाहायला मिळतंय. तर जे काही प्रभूने रोशन दादासाठी सांगितलं ना की तुझाच बिग बॉसच्या घरामध्ये गेम नाहीये, तूच दुसऱ्याचा शॅडो म्हणून सध्या तरी दिसतोय, तर हे योग्य आहे. आता या नॉमिनेशन प्रक्रियेअंतर्गत बिग बॉसच्या घरात ज्याचं अस्तित्व नाही अशा सदस्यांना नॉमिनेट करायचं आहे. तर रोशन दादाला कोणीच नॉमिनेट करताना दिसत नाही. चला, रोशनसाठी ही चांगली गोष्ट आहे. परंतु रोशन दादा हा बिग बॉसच्या घरामध्ये गेम खेळत नाही हे बाकीच्या सदस्यांना दिसत नाही का, असा मोठा प्रश्न सध्या उपस्थित होतोय. तर माझ्या तरी मते प्रभूने जे काही सांगितलंय की हाच दुसऱ्यांच्या शॅडो खाली आहे रोशन, हे मला तरी सध्या तरी योग्य वाटतं. याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? आणि रोशन दादाचा बिग बॉसच्या घरामध्ये गेम आहे का, याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.